आसा आणि आम्ही परत 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 लोकांनी SOP पालन करची त्या खातीर पुलीस एनफोर्समेंट आसतले, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसतले. आज हांव इवन तो पंचायतीच्या सगळे पंच सरपंच ह्या सगळ्यां हांव कंटिन्युअसली उलयता. आज व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान हांव तेंच्याय कडेन उलयतालो आनी एकंदर जर सगळे पळयत जाल्यार आमी जरी कितलेंय सांगलें लोक घरान बस तर लोक घरान बसपाकूच तयार ना. म्हणजे अननेसेसरी जाका गरज ना ताणें तरी घरा भायर सरचो न्ही हेजो आमी परत परत सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करताले. एकंदर हे सगळें करिना हे लक्षांत घेवन आनी वाडते पेशंट्स जे कंटिन्युअसली पेशंट्स हे डे बाय डे वाडत आसा, निदान हॉस्पिटलायजेशन कमी जावपाक जाय म्हणून काल एकंदर हेल्थ मिनिस्टर आनी आमचे सगळे डॉक्टर्स हांच्यांनी जी SOP स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर द होम आयसोलेशन्स म्हणजे जे कालच्यान सुरवात केलें म्हाका दिसता ताजेर भर दिवपाची गरज आसा. हांव परत एकदां सांगतलो की तांच्यांनी ट्रिटमेंट ही सिमटम्स दिसता आसतनाच सुरवात करची. आपल्या टेस्टीच्या रिपोर्टाक रावचें न्ही. आमी जी ट्रिटमेंट दिल्या इवन दो प्रायवेट फार्मासींतल्यानय घेवचें. आयच्यान फ्री ऑफ कॉस्ट ही सेम ट्रिटमेंट म्हणजे डॉक्सिसायक्लीन, पॅरासिटामॉल आनी आयव्हिमिसॅटीन ही फ्री ऑफ कॉस्ट PHCचेर अवेलेबल आसतली. तुजी टेस्टींग तुवें रिपोर्ट येयला काय ना हाजी वाट पळोवपाची ना. ही पयल्या दिसाच्यान वखदां घेवपाक सुरवात करपाची. म्हाका दिसता हो 5 दिसाचो जर डोस घेत जाल्यार कमीत कमी हॉस्पिटलायजेशन एवॉयड करपाक शकतले. ते आपलो रिपोर्ट येतलो आनी पॉझिटिव्ह जाला जाल्यारूच आपूण घेतलो, जाल्यार ना. म्हाका दिसता फर्स्ट डेच्यान सिमटम्स दिसना फुडें किंवा डावट जर आपल्याक येता जाल्यार सुद्दां घेतल्यार जाता. फक्त तितूर जी प्रिकॉशन्स म्हटल्यार एबाव 15 इयर्स प्रेग्नंट आनी लॅक्टेटींग वुमन ना तितकी प्रिकॉशन्स घेवची आनी बाकी सगळ्याच जाणांनी म्हणजे जे व्हडले कसलेच सायड इफेक्ट्स हे लोकांक दिसून येना एक्सेप्ट सम गॅस्ट्रायटीसच्या पलीकडे सायड इफेक्ट्स ना म्हणून ही मेडिसिन्स ही सगळ्यांनी घेवची. काल हेल्थ मिनिस्टर आमचे डॉक्टर्स हांच्यांनी सगळ्यांनी अनावन्स केला. हांव परत परत ते सांगता की हे करपाची गरज आसा. हे सगळें केल्या उपरांत सरकारी हॉस्पिटला वयलो ताण हो डे बाय डे आनिकूय वाडत आसा. आमी प्रायवेट हॉस्पिटलांक म्हणजे चडांत चड बॅड फेसिलिटीज वाडया म्हणून सांगत आसा कंटिन्युअसली. ते वाडयता बट थोड्या जाणांनी आनिकूय वाडोवचे जेणे करून लोकांक प्रायवेट हॉस्पिटलांत वचूंक मेळचें म्हणून आमी DDSSY कार्डाचेर ट्रिटमेंट जी आसा ही आमी कोविडाची ट्रिटमेंट ही आयच्यान म्हणजे जे एडमीट आसा किंवा हाज्या फुडली तेंची बिल्स जी आसा ही फक्त ज्या पद्दतीन आमी DDSSYचे नॉर्म्स आसा ताजेर दिवपाक सुरवात करतले. त्या ती DDSSY कार्ड हें जी हॉस्पिटलां समजो कोविडा खातीर आयल्या पयलीं DDSSYचेर नासली जाल्यार तांच्यांनूय बी ऑन बोर्ड करून घेवचे आनी कोविडाच्या ट्रिटमेंटाचे पेमेंट्स हे आमी DDSSY कार्डा वयल्यान पेमेंट करतले. कारण सरकारी यंत्रणे वयलो वाडटो पेशंट्स हे लक्षांत घेवन आमी हो निर्णय घेतला जेणे करून गोंयांतल्या लोकांक जो गरीब सुद्दां जरी आसत जाल्यार ताका हॉस्पिटलांत वचप परवडपाक जाय म्हणून आमी DDSSYच्या थ्रू ताका ट्रिटमेंट दिवपाची ठरयल्या. ताजे एक लिमीट प्रॉपर गायडलायन जी आसा म्हणजे तेजे जशे बेड चार्जीस आनी ट्रिटमेंट चार्जीस तेंचे ठरलेले आसता इन जनरल कॅटेगरी वायज ते म्हणजे ते नोटिफिकेशन्स आसा. नोटिफिकेशन इश्यू जाला ताज्या प्रमाणे ते चार्जीस मेळटले. म्हणजे ताका पर डे रावलो जाल्यार एक सर्टन बेड चार्जीस आसा जनरल वार्डांतले आनी फॉर द ट्रिटमेंट म्हणजे ताजी जी कितें मेडिसिन्सचे ट्रिटमेंट डॅट मच मेळटलें. म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलांतलें जर बील आसत जाल्यार ते 70% to 80% हे DDSSYतल्यान कवर जाता. हार्डली थोडे पयशे तांकां पर्सनलायज पेमेंट करचे पडटाले बट 70 to 80% आय थिंक हे पेमेंट हो DDSSYतल्यान जातलो हाची खात्री आसा. दुसरें कालचें डिसिजन तेंच्यांनी घेतला तें रिपीट केलां. आयच्यान इम्प्लिमेंटेशन जावपाक सुरवात केल्या. आमी वॅक्सिनेशन सेंटर प्रत्येक PHC वयल्यान ही सेपरेट काडपाक सुरवात केली जेणे करून रश नॉर्मल मनीस हे वॅक्सिनेशना खातीर जर PHCचेर आयले जाल्यार ते एकदां टेस्टींग हेंच्या बरोबर मिक्सअप जावन म्हणजे ते पॉझिटिव्ह जावपाचे चान्सीस उरताले. आयज रिकन्फर्म केले बऱ्याचशा PHCनी आपले वॅक्सिनेशन सेंटर आमचे बंद आशिल्ली स्कुलां इवन दो प्रायमरी स्कूल हाय सेकंडरी जी कितें प्रिमायसीस लागीं आसा प्रत्येक PHCचे एक सेंटर वॅक्सिनेशन सेंटर हे आयडेंटिफायड म्हणून हे लोकेट केले वयतले आनी आयच्यान किंवा आयज आनी फाल्यां 2 दिसाच्या भितर तेंच्यांनी हे करपा खातीर सुरवात केल्ली आसा. ती एक बरी गजाल आसा जेणे करून लोकांचें मिक्सिंग कमी जातलें. टेस्टींग केल्लो रिपोर्ट्स
हे आयज रिपोर्ट फक्त एक 4-5 दीस उरलेल्यांचे मेळटले, बट फाल्यांच्यान म्हणजे विदीन 24 hours हे फाल्यांच्यान रिपोर्ट्स मेळपाक सुरवात जातले. डिली रिपोर्ट जावचे ना, बट तरी हांव रिपीट करता, रिपोर्ट दिले म्हणून मेडिसीन घेवपाची एवॉयड करची न्ही. चवथी गजाल, आयज बेड्स ज्यो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वाडयल्या त्यो 100 बेड जे आयच्यान चालू जाता. आमचे प्रायवेट 4 डॉक्टर्स हे ऑलरेडी म्हणजे गव्हर्मेंटाच्या भितर येवपाक, इन शॉर्ट गव्हर्मेंटाक ऑनररी सर्विसीस स्वताहून दिवपाक ते रेडी जाल्ले आसा. मडगांवांतले आमचे 4 पल्मोनॉलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन म्हणजे चौगांची नांवां आतां डॉक्टर राजेश्वर नाईक, डॉक्टर मिलिंद देसाय, डॉक्टर अजून 2 डॉक्टर्स आमचे नामोन डॉक्टर मडगांवांतले, ते 4य जाण डॉक्टर रेडी जाले. आयज किंवा फाल्यां 2 दिसाच्या भितर हे 4य जाण आमकां गव्हर्मेंटान सर्विसीस दितले. तुमकां नांवां हांव जाय जाल्यार शेअर करपाक लायता. 4य डॉक्टरांची नांवां तुमकां शेअर करपाक मेळटले. ही खूब बरी गजाल. हांव गोंयच्या वतीन अशेंच बाकीचे IME आनी बाकीचे डॉक्टर्स आसा हांच्यांनी ऑन बोर्ड येवचे, कारण कंटिन्युअसली प्रेशर ऑन मेडिकल सर्विसीस हो एक कारण आसा. म्हणजे खूब मोठें बर्डन जें आसा ते बाबतींत आमी ऑलरेडी हांव तांकां थँक्यू म्हणटा. आनी ह्या सगळ्याचो विचार करून म्हणजे एकंदर एक कंटिन्युअसली लोकभावनेचो आधार करून आमी एक निर्णय घेतला की ब्रेस्तार सांचे पासून म्हणजे फाल्यां सांचे पासून सोमारा सकाळ पर्यंत लॉकडावन करपाचो निर्णय जो आसा हो सरकारान घेतला. हितूर म्हणजे लोकांनी परत सांगता, पॅनीक जावन वचपाची गरज ना. एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो इन्क्लुडींग ग्रॉसरी आयटम्स जे लागता आमकां आनी किचन्स, ही होम डिलिव्हरी खातीर ही चालू उरतली. खंयचीच किचन्स बंद उरची ना. एसेन्शियल ब्रेस्तार सांचे पासून सोमार दीस सकाळी. ब्रेस्तार आमचो एक्चुअली 10 लॉकडावन म्हणजे जेन्ना नायट कर्फ्यू लागतालो, बट ब्रेस्तार दीस आमी 7 उपरांत म्हणूं येता, कारण ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज हितूर पब्लीक ट्रान्सपोर्ट हो पुराय बंद उरतलो. ब्रेस्तार दीस सांचे, ब्रेस्तार शुक्रार, शेनवार, आयतार आनी सोमार दीस सकाळी नॉर्मल एक्टिविटी चालू उरतल्यो. हो, सोमारच्यान सकाळी परत एकदा नॉर्मल एक्टिविटीज चालू उरतल्यो. रिपीट करता, सोमारच्यान फुडें. आनी हेका लागोन खंयचेच म्हणजे एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो चालू उरतल्यो. पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसतलो. ज्यो इंडस्ट्रियल सर्विसीस आसा जेची बंद ज्यो आहा पळय न्ही, इंडस्ट्रियल सर्विसीस त्यांच्या विदीन द कॅम्पसीस तांच्यो चालू आसतल्यो. इंडस्ट्रियल सर्विसीस आमी बंद करिना. तांच्यांनी ट्रान्सपोर्ट जो आसा आपल्या लोकां खातीर तांच्यांनी एवेलेबल करचो. त्या ती इंडस्ट्रियल सर्विसीस ह्यो चालू उरतल्यो. तांच्यांनी बाकीचे सगळी प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची. हेजो डिटेलान नोटिफिकेशन आयज सांजचे 5 पर्यंत हे दोनूय कलेक्टरा कडल्यान इशू केले वयतले. फक्त मार्केट्स जी आसा ही जी भरताली, ओके, ती जी आसा ही मार्केट ह्या 2 दिसाच्या मदीं जो बाजार भरता तो बाजार जो आसा हो बंद उरतलो. ओके. गव्हर्मेंट एसेन्शियल सर्विसीस चालू उरतल्यो. एसेन्शियल सर्विसीसान ज्यो ज्यो येता तितके चालू उरतले, बाकीचे बंद आसतले. प्रायवेट हांवें ज्या पद्दतीन सांगलां की विदीन देअर कॅम्पसीस ज्यो तेंच्यो ज्यो काही कंपनीज बंद करूं शकना, जाका चलोवपाक जाय त्यो चालू उरतल्यो. ताका आमी डिस्टर्ब करचे ना. कॅसिनोज बंद उरतले. हय. सो ओके. सगळे बार एंड रेस्टॉरंट तेंच्यांनी डेलिव्हरी दिवं येता थंयसर चालू उरचे ना. आमी किचन बंद उरचे ना आनी बाकीचे जाका होम डिलिव्हरी दिवपाक जाय तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता. हय हय, बंद उरतले. हां, जीवन आवश्यक सगळ्यो वस्तू जितक्यो लागता तितक्यो सगळ्यो चालू उरतल्यो. तेंच्यांनी येवन घेवन वता येता. त्या खातीर त्यो दीसभर चालू आसतले. आमी टायम दवरूंक ना. तो जर टायम दवरलो जाल्यार परत गर्दी जातली. कोणीच पॅनीक आमकां खूब खरेदी करपाक जाय म्हणून करचें आनी ते दीसभर चालू आसतले. म्हणजे जे ग्रॉसरी आयटम जितके आसा ते खंयचेच शॉप बंद उरचे ना. ओके, बॉर्डर चालू आसतल्यो. ट्रान्सपोर्टेशन सगळें ज्या पद्दतीन चालू आहा त्या पद्दतीन चालू आसतलें. ना, होम डिलिव्हरी त्यांनी येवन घेवन वयचें. थंयसर रेस्टॉरंट चालू आसचें ना, घेवन वयचें. किचन चालू आसतलें, घेवन येवं येता. ओके. बाकीची डिटेल्स जी आसा
ही दोन्ही कलेक्टरा कडल्यान ऑर्डर काढली वयतली. त्या खातीर परत एकदा म्हणजे हांव वाडट्यो केसीस लक्षांत घेवन सगळ्या लोकां कडेन आव्हान करता, ॲटलिस्ट म्हणजे बऱ्याच जाणांचो की ही चेन ब्रेक करपा खातीर हे आमी परत एकदा एक 4 दीस जे म्हटल्यार ब्रेस्तार, शुक्रार, शेनवार, आयतार सोमारच्यान सुरळीत चलतले. लेबरांनी पॅनीक जावन वयचे न्ही. हांव परत सांगता म्हणजे लेबरांनी सोमारच्यान सुरळीत रित्या सगळ्यो एक्टिविटीज ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. थोडे कडेन कंटेनमेंट झोन मेजर ज्या ज्या जाग्यार केसीस वाडल्या थंयसर आयदर पर्वरी आसतले, मडगांव आसतले, कांदोळी आसतले, अशा जाग्याचेर कंटेनमेंट झोन आयज सांजचे पर्यंत कन्सर्न डेप्युटी कलेक्टर आनी कन्सर्न MLAs हांकां विश्वासांत घेवन थोडे कंटेनमेंट झोन हे काही दिसां खातीरय चड दिसां खातीरय आसूं शकतले, बट ते डिक्लेअर केले वयतले. ते ठरावीक आसतले, रुटीन सरसकट आसचेना. त्या ती वाडट्यो केसीस ज्यो आसा ह्यो लक्षांत घेवन कंटेनमेंट झोन हे तांकां विश्वासान घेवन कशा पद्दतीन कंटेनमेंट झोन जरी केलो जाल्यार थंयसरले ग्रॉसरी शॉप्स ही चालू आसतली. हांव परत सांगता म्हणजे लोकांनी पॅनीक कंटेनमेंट झोन आपलो जातलो म्हणून आयजूच खरेदी करुया म्हणून करचें न्ही, इतकें हांव सांगता.